गोष्टीचे नाव आहे हत्ती आणि शिंपी। केरळच्या एका गावात एक शिंपी राहत होता। त्याच गावच्या पुजाराचा एक हत्ती देखील मंदिरात राहत असे। हत्ती दररोज स्नान करण्यासाठी तलावावर जात असे। रस्त्यात तो शिंप्याच्या दुकानासमोरून जात असे। एक दिवस शिंप्याने हत्तीला खाण्यासाठी केळी दिली। केळी खाऊन हत्ती खुश झाला। आता हत्ती दररोज शिंप्याच्या दुकानासमोर थांबत असे आणि शिंपी त्याला काही ना काही अवश्य खायला देत असे। स्नान करून परत येते वेळी हत्ती कमळाचे ताजे फूल आणून शिंप्याच्या दुकानात ठेवत असे। लवकरच त्या दोघांमध्ये मैत्री झाली। हत्ती आणि शिंप्याची मैत्री बघून गावातील लोकांना आश्चर्य वाटत असे। एके दिवशी काम जास्त असल्यामुळे शिंपी शिवण्यात गुंतला होता। त्या दिवशी तो हत्तीसाठी केळी आणायला विसरला होता। हत्तीने रोजच्या प्रमाणे शिंप्याच्या दुकानात सोंड पुढे केली। फळ खायला मिळावे म्हणून चित्कार करीत शिंप्याचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करायला लागला। शिंप्याने हत्तीला जाण्याचा इशारा केला, परंतु हत्ती समजू शकला नाही। त्याने स्वतःची सोंड अजून पुढे केली। हत्ती गेला नाही म्हणून शिंपी चिडला आणि त्याने सुई हत्तीच्या सोंडीत टोचली। उदास हत्ती रडत शिंप्याच्या दुकानातून निघून गेला। हत्तीने तलावावर जाऊन स्नान केले, परंतु शिंप्याचे सुई टोचणे तो विसरू शकत नव्हता। आज हत्तीने कमळाचे फूल न तोडता स्वतःच्या सोंडेत तलावातील चिखलाचे पाणी भरून घेतले। रागावलेला हत्ती शिंप्याच्या दुकानाजवळ येऊन थांबला, परंतु शिंप्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही। अचानक हत्तीने सोंड उचलून खराब पाणी शिंप्याच्या दुकानात टाकले आणि तेथून निघून गेला। शिंप्याजवळ शिवण्यासाठी आलेले सर्व कपडे खराब पाण्यामुळे खराब झाले आणि तो स्वतःचे डोके पकडून बसला। आता शिंपी स्वतःच्या चुकीबाबत पश्चाताप करत होता की त्याने हत्तीच्या सोंडीत सुई टोचून त्याला नाराज केले होते। लोक शिंप्याला त्याच्या या वागणुकीबद्दल खूप बरे वाईट बोलले। दुसऱ्या दिवशी शिंप्याने हत्तीला केळ्याचा घड देण्याचा प्रयत्न केला, परंतु हत्ती तेथे थांबला नाही। तात्पर्य: वाईट वागणूक मित्राला देखील शत्रू बनवते। अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।